छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 कोटींच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करण्यात आलं। अपहरणकर्त्यांनी शेतकऱ्याच्या मुलाकडे 1 कोटींची मागणी केली। परिसरामध्ये ही घटना पसरल्याचं अपहरणकर्त्यांनी समजताच त्या रागामध्ये शेतकऱ्याची मारहाण करत हत्या करण्यात आली। पोलिसांनी शोध घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि 5 जणांना अटक सुद्धा केली आहे। शिवसेना पुणे मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। भाजपने व्यवस्थित जागा वाटप न केल्याचा ठपका ठेवण्यात आला। अखेर शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा देण्याची सुद्धा शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अकोल्यामध्ये भाजप राष्ट्रवादी एकत्रित लढणारे महायुतीमधील जागा वाटप फिसकटल्याने शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना 80 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली आहे। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये महिला आणि तरुणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या। मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मंगेश अप्पा अमर रहे असे फलक सुद्धा तयार करून घोषणा देण्यात आल्या होत्या। शिर्डी साईबाबा मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। हाच निर्णय लक्षात घेता 31 डिसेंबर रोजी शेज आरती आणि 1 जानेवारीला पहाटेची काकड आरती होणार नाहीये। महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय कोणीच दिसत नाही। तटकरेंच्या अवतीभोवती त्यांचं आयुष्य फिरतंय, असा हल्लाबोल महेंद्र थोरवेंवरती मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आदिती तटकरेंनी केला। भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, अशी घोषणा सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे। वॉर्ड क्रमांक 166 मधून ठाकरे गटाचे राजन खैरनार मनसेच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत। मनसेकडून राजन खैरनार यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। अकोल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली असून शिवसेना मात्र स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। इंद्रनील नाईक मिटकरींनी संजय राठोड यांची भेट घेतली आणि सोबतच युती न झाल्यामुळे दुरावा नको म्हणून भेट घेतल्याचं स्पष्टीकरण मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिलेलं आहे। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिर्डीमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला। शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध हिंदू संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते। मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये रामगिरी महाराजांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अन्यायाविरोधात संघटितपणे उभं राहण्याचं आवाहन सुद्धा केलं। प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानींकडून शिर्डी साई चरणी 5 कोटींची देणगी अर्पण करण्यात आलेली आहे। ख्रिसमस उत्सव आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनंत अंबानींनी साईंच्या दरबारी दर्शन घेतलं। साई संस्थानाला 5 कोटींच्या दानाचा धनादेश सुद्धा उद्योगपती अनंत अंबानींनी सुपूर्द केला।